नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर साहिल मोहिते आणि पाहायला गेलं तर रोहित आलिम यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच पाहायला गेलं तर मित्रांनो मायरा 11 हा संघ नक्कीच जर का विचार केलं तर आपल्याला हॅलो हॅलो सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय शिव स्पोर्ट या संघाने आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली म्हणजे ती मायरा 11 या संघाची रोहित आलिम आणि साहिल मोहिते संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो मला वाटतंय पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू असेल आकाश. पाहूया समोर एक धडाकेबाज फलंदाज नामवंत खेळाडू मानला जातो रोहित आलिम एक आयकॉन खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला या मैदानावरती. पाहूया आकाश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय रोहित आलिम साठी. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि हा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू एका धावेसाठी एका धावेने खातं खोललंय संघाचंही आणि धाव संख्या झाली ती एक. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय आपल्याला पाहायला भेटतं इथे शिव स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकातील पुढे दुसरा चेंडू घेऊन रोहित आलिम साठी एक आयकॉन खेळाडू एक धडाकेबाज खेळाडू आहे. पाहूया सुंदर असा चेंडू टाकला इतका ऑब्जेक्शन कडवून काढला रोहित आलिम इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय शिव स्पोर्ट्सच्या खेळाडूकडून आणि एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेच्या माध्यमातून मात्र धाव संख्येत भर पडली. धाव संख्येत 2 धावा. आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो एक धडाकेबाज असा फलंदाज साहिल मोहिते. अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाकडे वळवलं होतं. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ती साहिल मोहितेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आकाश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल साहिल मोहितेसाठी. सुंदर असा चेंडू टाकला इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता साहिल मोहितेचा मात्र चेंडू निर्धाव गेला. कोणती धाव नाही कोणताही धोका नाही. धाव संख्या मात्र थांबून ठेवली ती आकाशाने. धाव संख्या मात्र 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. इथे मात्र लक्ष मोठं ठेवायचं असेल तर मला वाटतंय साहिल याला नक्कीच धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल. आकाश आपल्या षटकातील पुढील चेंडू इथे मात्र मोठा फटका मारलाय साहिल मोहिते आणि पाहूया जेल खाली कोण येतं का स्वतः संघ मालक आले होते. इथे मात्र 2 धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 2 धावा झालेल्या 2 धावाच्या मदतीने धाव संख्येत भर पडली. धाव संख्या आली 4 धावा. मला वाटतं आकाश फुटकच्या गोलंदाजीमधील चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्राईकला गेले तो साहिल मोहिते एक डावखुरा फलंदाज. आकाश फुटक आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय साहिल मोहितेसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता पुरेपूर फायदा उठवलाय. मला वाटतं इथे मोठा फटका ब्रँडेड फटका आणि मला वाटतंय सुंदर असा टिपलाय झेल आणि संपवलाय साहिल मोहितेचा खेळ. डीजे आता मात्र खरोखरच सुंदर अशी पाहायला गेलं तर आकाशच्या माध्यमातून खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली. साहिल मोहितेला माघारी पाठवलं. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात सौरभ कांबळे आयकॉन खेळाडू. खरोखरच एक नामवंत असा खेळाडू आहे. रत्नागिरीमध्ये मोठं नाव आहे त्याचं. अगोदरच्या मॅच मध्ये आपलं नाव मोठं काय ते दाखवून दिलंय. पाहूया धाव संख्या मात्र झाली ती 4 धावा. आकाश फुटकच्या षटकामध्ये मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडूचा सामना करेल तो मला वाटतंय सौरभ कांबळे. पाहूया सुंदर असा चेंडू टाकला आकाश फुटकाने. तितका चेंडूला पहिला चेंडूला सन्मान दिला. इथे मात्र स्वतः क्षेत्ररक्षण करताय संघ मालक. खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय मायरा 11 या संघाची धाव संख्या जाती 1 गडी बाद 4. आता मात्र संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन पाहूया शिव स्पोर्ट या संघाकडून. डीजे
आता मात्र संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो श्रेयस कांबळे. एक आयकॉन खेळाडू मानला जातो, एक नामवंत खेळाडू असा आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते श्रेयसच्या माध्यमातून. त्याच्या समोर एक आयकॉन खेळाडू रोहित आलिम. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते. श्रेयस कांबळेचा पहिला चेंडू घेऊन जातोय. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता रोहित आलिम याचा, मात्र चेंडू निर्धाव गेलेला, बॅटशी काही संपर्क झाला नाही. धावसंख्या मात्र चांगलीच रोखून ठेवतोय ते श्रेयस कांबळे. धावसंख्या मात्र येते म्हणजे 4 धावा. आकाश फुकटांनी मात्र सुंदर अशी गोलंदाजी केली होती, 4 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतोय. आता मात्र गोलंदाजीचा भार मला वाटतंय सांभाळतोय तो. पाहायला गेलं तर श्रेयस कांबळे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल रोहित आलिम साठी. इथे मात्र सुंदर असा चेंडू होता, सलग दुसरा चेंडू निर्धाव जातोय. रोहित आलिम याला काही समजलं नाही चेंडू. धावसंख्या मात्र चांगलीच रोखून ठेवतोय श्रेयस कांबळे. धावसंख्या मात्र 4 धावा झाल्या आहेत. सलग दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथे मात्र 2 चेंडू तर झाले आहेत, 2 चेंडू सलग निर्धाव चेंडू काढले ते श्रेयस कांबळेने. श्रेयस कांबळेला माहिती आहे की हा सामना किती महत्वाचा आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, इथे मात्र गिरकॉल मारला चेंडू. पाहूया जेल खाली कोण येतं का. इथे मात्र जेल तर झाला नाही आणि हा डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये जातो चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्येत येते 5 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती श्रेयस कांबळेच्या माध्यमातून. आतापर्यंत मला वाटतंय श्रेयस कांबळेने 1 धाव दिली असेल कदाचित. 3 चेंडू टाकले आणि 1च धाव दिले. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी मारायला लागेल. आपलं आयकॉन म्हणून का निवड झाली ही दाखवून देतो या मैदानावरती. पुन्हा एकदा आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय रोहित आलिम साठी. पाहूया सुंदर असा चेंडू होता, खरोखरच रोहित आलिम याला काही संबंध, चेंडू निर्धाव गेला. मला वाटतंय रोहित आलिम याने सलग 3रा चेंडू निर्धाव काढला असेल. बॅटशी काही संपर्क झाला नाही आणि धावसंख्या मात्र चांगलीच रोखून ठेवतो तो श्रेयस कांबळे. एक नामवंत गोलंदाज मानला जातो. धावसंख्या मात्र झाली ती 5 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. लक्ष मोठं ठेवायचं असेल तर रोहित आलिम याला एक सुंदरशी फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया, मला वाटतंय सीमार रेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. डीजे श्रेयस कांबळे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रोहित आलिम साठी. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया इथे मात्र खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण मारायला लागेल ते प्रतीकच्या माध्यमातून. खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल प्रतीकच्या माध्यमातून. इथे मात्र जर का विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या झाली 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा. नक्कीच इथे मात्र एक गडी नक्कीच गमावला गेला, परंतु रोहितने इथे मात्र चांगला फटका लागवला. परंतु नक्कीच मुन्नाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की चांगला इथे मात्र फटका होता, परंतु त्याला इथे जम्प करून अडवला गेला आणि निश्चितच 5 धावा इथे मात्र रोखल्या त्याच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगली फिल्डिंग केली आहे. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. हॅलो सौरभ कांबळे बद्दल तुम्हाला काय वाटत असेल प्रसाद सर. सौरभ कांबळे बघूयात केला तर मला वाटतं इथे नक्कीच तो प्रेशरवरती असेल, कारण की त्यांची धावसंख्या खूपच कमी झाली आहे. आता बघूयात काय करतोय, धमाका येतोय का. नक्कीच सौरभ कांबळे साठीचा चेंडू आहे, परंतु इथे मात्र पाहिला गेलं तर काय, इथे मात्र सौरभ कांबळे बॅट टू द पवेलियन. मोठा हादरा इथे मात्र बसताना पाहायला मिळतोय. मोठा मासा इथे मात्र नक्कीच जगरीला लागलाय. डीजे कांबळे सौरभ कांबळेला मैदानात थांबणं खूप गरजेचं होतं, कारण खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्याला संघाकडून.
इथे मात्र आता मात्र दाखल झालाय नवीन बॅट्समॅन म्हणजे ऋषी. सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते ती मला वाटतंय. तुषारच्या माध्यमातून मला खरोखर सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटते. प्रथम स्ट्राईक समय मला वाटतंय ऋषी. तुषार आपल्या षटकाची पुढील चेंडी घेऊन इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऋषी याचा मात्र चेंडू निर्धाव गेला. कोणती धाव नाही कोणत्याही धोका धाव संख्या मात्र मिळली 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. इथे मात्र सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटली होती ती श्रेयस कांबळेच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा तुषार आपल्या षटकाची पुढील चेंडू घेऊन ऋषी आणि इथे मात्र मोठा फटका मारलाय ऋषी याने पाहूया जेल खाली कोण येतं का. इथे मात्र सुंदर असा टिपलाय शिवस्फोट या संघाच्या खेळाडूने जेल. थँक्यू. झाले म्हणजेच उमरेगावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व विलाजी भाद्रे सर यांचं स्वागत होत आहे. नक्कीच स्वागत असेल, मनपूर्वक स्वागत असेल. तिथे स्थानापन्न झाले आहेत उमरेगावचे लाडके व्यक्तिमत्व विलाजी भाद्रे सर इथे आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद सर. नवीन बॅट्समॅन दाखल झाला मैदानात राकेश तोसकर. तुषार आपल्या षटकाची पुढील चेंडू घेऊन राकेश तोसकर साठी पाहूया. इथे मात्र लेगच्या दिशेने कडवून काढला चेंडू राकेश तोसकर याने पाहूया. आणि हा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचते ती मला वाटतंय 14 धावा. मला वाटतं तुषारच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा जमा होतो. राकेश तोसकर एक अनुभवी खेळाडू आहे, एक नामवंत खेळाडू मानला जातो. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा खरोखर सुंदर अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाकडे वळवलं होतं. तुषार आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातो राकेश तोसकर साठी. इथे मात्र लेग स्टेशन कडून काढला चेंडू. मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या पोहोचते ती 15. मला वाटतंय शेवटचा चेंडू शिल्लक असेल तुषारच्या षटकामधील. पुन्हा एकदा तुषार फुटक आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय राकेश तोसकर साठी. इथे मात्र सुंदर असा चेंडू होता आणि पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत आणि पंचांचा इशारा वाईटच्या मधून धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या पोहोचते ती मला वाटतंय 16 धावा. पुन्हा एकदा थोडीशी लाईन भर कटलाय तुषार फुटक. पाहूया गोलंदाजी करताना पाहूयात. सुंदर असा चेंडू काढवून काढला चेंडू राकेश तोसकर याने. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते संघ मालक यांच्याकडून. इथे मात्र मोठा धक्का बसलाय, मोठा मासा गळायला लागलाय. मात्र पाहिला गेलं तर मित्रांनो बघतोय TPL चा दरार TK प्रीमियर लीग 2025 पर्व 1 सीझन 1 आपण आजमावतोय, पाहतोय, ऐकतोय. नक्कीच इथे मात्र मोठी स्पर्धा इथे आपण आयोजित केली गेली आहे. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण बघतोय. या स्पर्धेमधला नक्कीच पाहिला गेलं तर एक मोठा सामना आपल्या बीटीला येतोय. पुन्हा एकदा पाहिला गेलं तर मायरा 11 वर्सेस शिव स्पोर्ट्स असा झालेला रंगतदार सामना आपल्या बीटीला आलाय. पुन्हा एकदा आता मात्र पाहिला गेलं तर बॉलिंगचा भार सांभाळणार आहेत यावेळेला प्रमोद शिंगारे. या संघाचा संघ मालक आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावसंख्या झाली आहे 16 धावा. 4 गडी बाद 16 असं असेल. धाव फलक बघूयात काय होतंय. रोहित आणि इथे मात्र ऑन फायर होईल का हे देखील बघण्यासारखं असेल. पहिला चेंडू आपल्या फेकला जातोय. इथे मात्र फेकला गेला. इथे मात्र पुढे घ्यायचा होता परंतु डिरेक्ट देखील झाला नाहीये.
नक्कीच पाहायला गेलं तरी ते चांगला चेंडू फेकला गेलाय. रोहित आलिमवरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण की पाहायला गेलं तर रोहित आलिम हा वैयक्तिक मला वाटतं एका षटकाराने खेळताना पाहायला मिळतोय, परंतु प्रमोद शिंगारे नक्कीच एक चांगला चेंडू भन्नाट चेंडू फेकला गेला. त्यानंतर काहीतरी ते मात्र अजून देखील 5 चेंडूचा आपल्याला खेळ नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल दुसरा चेंडू असेल, सामना करेल रोहित आलिम. आयकॉन खेळाडू असेल, चेंडू फेकला गेलाय. रोहित आलिम साठी चेंडू इथे मात्र फटका जरूर बसलाय. फटके खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. नक्कीच एक चांगला आपल्याला झेल पाहायला मिळालाय. त्याचं देखील स्वागत आहे, परंतु पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. आता मात्र पहिला गेलं तर चांगलं बॅटल असेल. नक्कीच इथे मात्र बघितलं असेल तर शिव स्पोर्ट्स वर्सेस आपण बघतोय मायरा 11 या संघादरम्यान चाललेला हा सामना. मित्रांनो पाहिला गेलं तर मोठमोठे खेळाडू इथे आपल्याला या दिवसामध्ये आपण बघितले. मित्रांनो TPLच्या माध्यमातून टीके प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा भरवली गेली आहे. पुन्हा एकदा पाहिला गेलं तर आता मित्रांनो बॅटल असेल. धावसंख्या आतापर्यंत झाले 16 धावा, 5 गडी बाद 16 असं असेल धावफलक. आता मात्र पाहिला गेलं तर सर्वांना मी सांगू इच्छितो संघ मालक वर्सेस संघ मालक असं आपल्याला बॅटल पाहायला मिळतंय. बघूयात एका साईडला असेल प्रमोद शिंगारे, एका साईडला असेल किशोर आली. बघूयात कोणता इथे मात्र संघ हाबी ठरतोय. चेंडू फेकला गेला, इथे मात्र फटका प्रॉपर नाहीये, फटका फसलाय. श्रेयस कांबळे आणि मला वाटतं इथे तुषारने हा झेल समाप्त केलाय. मोठा धक्का. चांगले नाव कमवताना दिसत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नक्की पाहायला गेलं तरी ते मात्र माघारी परतावं लागलं. यावेळेला किशोर आणि माघारी परत आहेत. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील या पहिल्या इनिंगचे फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर शिव स्पोर्ट्स हा संघ खूप कमाल करतोय, धमाल करतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिली बॉलिंग करत असताना आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्या आहेत. 6 गडी इथे मात्र मिळवलेत. प्रमोद शिंगारे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे. खूपच चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्यामधून पाहायला मिळते. एक हौशी कलाकार आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. प्रमोद शिंगारे आपल्याला बॉलिंग मार्फत पाहायला मिळतात. अंतिमच्या 3 चेंडू असतील पहिल्या इनिंग मधले. बघूयात काय घडतंय. नवीन फलंदाज आपण बघतोय यावेळेला साहिल शिंदे. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. हे नक्कीच एक चांगली फिल्डिंग झाली असती, परंतु इथे मात्र मिस फिल्डिंग झाली. त्या दरम्यान इथे मिस थ्रो देखील झालाय. सेकंड धाव मिळेल का. इथे मात्र प्रमोद शिंगारे आज काही वाईट करू शकत नाही, काय चूक करू शकत नाहीत, कारण की त्यांनी इथे मात्र चांगली बॉलिंग केली. आता या वेळेला मात्र अविनाश सारख्या मोठ्या खेळाडूला इथे मात्र माघारी परतवलंय, धावचीत केलंय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र एकच धाव मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्ड वरती 17 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर प्रमोद शिंगारे एक मोठं नाव इथे मात्र नक्कीच एक चांगलं कमाल करताना पाहायला मिळतंय. नक्कीच स्वतः संघ मालक आहेत. नक्कीच त्याची इथे मात्र आपल्याला नक्कीच इथे मात्र छाप पडताना पाहायला मिळतात. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, त्याचं नाव असेल धर्माजी. ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा, 7 गडी बाद 17 असं असेल धावफलक. अजून देखील पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामना करेल साहिल शिंदे. बघूयात मोठा फटका येतोय का. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेला चेंडू पिकला जातोय. या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे, आडवटने खेळायचा प्रयत्न केला गेला. श्रेयस हा चेंडू इथपर्यंत अडवणार आणि मला वाटतं फेकी चांगली होईल का. फेकी चांगली आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीने इथे एक धाव मिळते आहे. दुसऱ्या प्रयत्नावर इथं माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पव्हिलियन. या वेळेला साहिलला माघारी परतावं लागले. मोठा मासा इथे मात्र गारद केला जातोय. धावसंख्या आतापर्यंत स्कोरकार्ड वरती 18 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र उर्वरित 1 चूक बाकी असेल. म्हणजेच काय तर आता बघूयात एका चेंडूवरती किती धावा जमवतात ते. म्हणजेच मायरा 11 संघाचे खेळाडू आतापर्यंत पाहिला गेला तर नक्कीच इथे मात्र चांगली फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिव स्पोर्ट्स हा संघ, जो मात्र संघ प्रमोद शिंगारे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला संघ मालक आपल्याला लाभते. नक्कीच एक चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिला गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. नवीन बॅटर असेल, नवीन बॅटर सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात सुशांत साठी आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू असेल. पंचांना पार केल्यावर चेंडू पिकला गेलाय. चांगला चेंडू आहे, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूवरती किती धावा येत आहेत. डिरेक्ट हिट करायचा होता. इथे मात्र परागने चांगलं कव्हर केलंय. पराग कांबळे चांगलं कव्हर केलं जातंय आणि त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव गडचिक पाडली जाते. एका धावेच्या माध्यमातून इथे धावसंख्या झालीत पहिल्या इनिंगच्या अखेरीस 19 धावा. मित्रांनो 19 धावा जमवल्या गेल्या आहेत. 20 धावांचे इथे टोटल टार्गेट असेल. मित्रांनो इथून जो संघ विजय प्राप्त करेल तो संघ सरळ पोहोचेल मेगा फायनलकडे. जिकडे मात्र एक संघ पोहोचलेला आहे. त्या संघाचं नाव आहे श्री रमणनाथ स्पोर्ट्स. हा संघ तिकडे वाट पाहतोय. या संघाचा जो संघ जिंकेल त्याचा नक्कीच मित्रांनो बघतोय शिव स्पोर्ट्स वर्सेस
शिव स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 संघ, जो कोणता संघ इथून पुढे बाजी मारेल तो संघ सरळ प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी भव्यदिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण देखील कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या अंतिम सामन्यांचा आपण लाभ घ्यायचा, आनंद घ्यायचा. नक्कीच मित्रांनो, आपण बघतोय TPL चा थरार, TK प्रीमियर लीगचा हा मोठा थरार आपल्या VT ला येतोय. नक्कीच पाहिला गेलं तर ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि या अंतिम सामन्याचा आनंद घ्यायचा. त्याचप्रमाणे युवा सेना हरचरी विभाग प्रमुख प्रशांत चाळके सर, आपल्याला देखील विनंती आहे की आपण या अंतिम सामन्यांचा आनंद इथून बसून घ्यायचा आहे. आपण देखील विनंती असेल, आपण देखील इथे यायचं आहे. सर्व मान्यवरांनी विनंती करतो. तर दरम्यान पुन्हा एकदा बोलणार आहोत या चालू सामन्याकडे. तोपर्यंत आपण नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा नक्कीच इथे आपण हा एक सण जो आपण पार करतोय, नक्कीच TK प्रीमियर लीग ज्याचं नाव आहे, या सणाचं या महोत्सवाचं नाव आहे TK प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं सीझन 1. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अनेक संघ आपल्याला पाहायला मिळाले. 8 संघ जे खेळले गेले होते. सर्व संघ मालकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्यांच्याच इथे मात्र त्यामुळेच आपण ही स्पर्धा भरू शकलो त्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि तिथे मात्र आपण ही चांगली स्पर्धा आपण आयोजित केली गेली आहे, पार पडली जाते. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातला आजचा मला वाटतं सेकंड सेमीफायनल सामना चालू आपल्या पाहायला मिळतोय. मायरा 11 वर्सेस शिव स्पोर्ट्स. आतापर्यंत पाहिलं गेलं या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग जरूर संपले आणि 4 षटकांच्या अखेरीस 19 धावा जमवल्या गेल्यात आणि 20 धावांचं टोटल टार्गेट आहे. खूप टार्गेट छोटा आहे, परंतु क्रिकेटचा गेम हा खूप मोठा आहे. त्यामुळे आपल्याला काही मिळू शकतं, कोणत्या मिळू शकतं. त्यामुळे आपण बघत राहूया. नक्कीच पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या भव्य क्रीडांगणावर स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा घर बसल्या देखील लाईव्ह बघते त्याचं देखील मी स्वागत करतो. चला सलामीवीर दाखल मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कांबळे आणि निशांत कांबळे यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभिक जोडी असेल त्यांची. नक्कीच निशांत कांबळे जर का विचार केला तर मागच्या मॅचचा हिरो जो ठरला तो आपल्याला पाहायला मिळतोय निशांत कांबळे, आणि जर का विचार केला श्रेयस कांबळे तर हा एक या संघाचा आयकॉन 1 म्हणून त्याची निवड केली जाते असा खेळाडू आपल्याला श्रेयस कांबळे पाहायला मिळतो, ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. कारण की पाहायला गेलं तर गेले काही सामने ज्याच्यावरती नजरा झालेल्या असा खेळाडू, नक्कीच चांगली बॉलिंग केली, बॅटिंग केली असा श्रेयस कांबळे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. या मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर शिव स्पोर्ट्स या संघाचे इथे मात्र प्रारंभी जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. श्रेयस कांबळे आणि निशांत कांबळे स्ट्राईक वरती असतील. निशांत आणि नॉन स्ट्राईकला आपण बघणार आहोत. पाहायला गेलं तर श्रेयस कांबळे. जसं की पाहायला गेलं तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असतं. त्यामध्ये फक्त 2 खेळाडू बाहेर असतात, बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतात. आणि इथे षटक क्रमांक पहिलं घेऊन दाखल झाले गोलंदाज असेल तो म्हणजेच सौरभ कांबळे या संघाचा आयकॉन खेळाडू. नक्की जर का विचार केला तर बघूयात काय घडतंय. 20 टार्गेट असेल. बघूयात पहिला चेंडू असेल. हेवी गो. निशांत कांबळे स्ट्राईकवर सज्ज असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र पुश केला तो हलक्या दिशेने. इथे मात्र मला वाटतं तर दरम्यान चेंडूचा ट्रॅव्हल झालाय थडम्याच्या दिशेने एका धावेच्या माध्यमातून इथे मात्र धावाचं खातं इथे मात्र ओपन होत आहे. नक्कीच एक धाव मिळते. अजून देखील विचार केला तर विजयासाठी 23 चेंडू आणि मला वाटतं 19 धावांची आवश्यकता असेल. 23 चेंडू आणि 29 धावा म्हटल्यानंतर नक्कीच कुठेतरी मला वाटतं जास्त सिंगल्स डबल होती, जास्त जोर दिला जाईल. इथे मात्र एक धाव इथे मात्र खर्चिक पडली जाते. त्यानंतर पाहायला गेलं तर 19 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बघूयात काय घडतंय. सौरभ कांबळे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सामना करेल तो म्हणजेच या वेळेला डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा निशांतला त्याचा खेळ माहिती आहे मित्रांनो. निशांत एक चांगला गुणी खेळाडू आहे, कारण की त्याने मागच्या मॅच मध्ये देखील अशीच फलंदाजी केली होती. सिंगल्स वरती जास्त फोकस केलं होतं आणि त्यानंतर त्याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. असा खेळाडू आपल्याला चांगला खेळाडू पाहायला मिळतोय निशांतच्या माध्यमातून. निशांत आलिम नावाचं वादळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना. पुन्हा एकदा जर का विचार केला तर सौरभ कांबळे हा देखील आयकॉन खेळाडू आहे, परंतु तिथे मात्र चांगली कामगिरी होत नाही, कारण की खूप त्यांचा स्कोर कमी आहे. 19 धावा जमवल्या गेल्या आणि 20 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू जरूर फेकले गेलेत आणि 2 चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल यावेळेला सामना करेल. आता मात्र बॅटर असेल. जर का या चेंडूवरती षटकार लगावला गेला तर मुन्ना भिसे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आले, ते म्हणजे श्रेयस कांबळेसाठी. सौरभच्या चेंडूवरती जर का षटकार लगावला गेला तर मुन्ना भिसे याच्याकडून 100 रुपये येतात. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू येते. इथे मात्र पाहायला गेलं तर या वेळेला मात्र बीट करायचा प्रयत्न जरूर केला आणि मला वाटतं या वेळेला पंचांचा इशारा डिसिजन पेंडिंग असेल, परंतु त्या दरम्यान पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पंचांच्या माध्यमातून होईल का? येस
ते मात्र कोणती धाव मिळणार नाहीये मित्रांनो. नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. म्हणजेच काय तर आता मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच जर का विचार केला तर सौरभ कांबळे आयकॉन खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे श्रेयस कांबळे दोघे सख्खे भाऊ आहेत, परंतु आता मात्र एकमेकांसोबत लढताना पाहायला मिळतात. एका साईडला पाहायला गेलं तर सौरभ कांबळे बॉलिंग करतोय, एका साईडला श्रेयस कांबळे बॅटिंग करतोय. दोन्ही सख्खे भाऊ आहेत, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. बघूयात काय करते, कोणता इथे खेळाडू हवी ठरतोय. चांगला चेंडू आहे, इथे मात्र कव्हर ड्राइव्ह केला जातोय मित्रांनो. श्रेयस कांबळे मित्रांनो त्याच्याकडे क्लास आहे, क्लास हा खेळाडू आहे मित्रांनो. नक्कीच त्याच्याकडे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात, वारंवार तो क्लासिकल शॉट खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच जर का पाहायला गेलं तर तो ऑफसाईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. एक धाव नक्कीच मिळेल एका धावेच्या माध्यमातून. जर का विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. नक्कीच 3 आपल्या धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत पाहायला गेलं तर या षटकामध्ये चेंडू फेकले गेले ते म्हणजेच 4. म्हणजेच काय तर अजून देखील 2 चेंडूचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर सौरभ वर्सेस निशांत असं असेल आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा वळणार आहोत या चालू ओव्हरकडे. पुन्हा एकदा सौरभ कांबळे ओव्हर टू सौरभ. बघूया काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल, या वेळेला सामना करतोय निशांत. चेंडू फेकला गेला, इथे मात्र पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तिखट असा चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच धोक्याची घटना नॉन स्ट्राईकला झाली असती, परंतु इथे मात्र नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच पाहायला गेलं तर या वेळेला धावसंख्या तिथे संपली ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकातला अंतिमचा 1 चेंडू बाकी असेल. सामना करेल निशांत आलिम, जो मात्र नक्कीच इथे मात्र लढकडताना पाहायला मिळतोय. बुक्यात कमबॅक होतोय का निशांतच्या माध्यमातून, जो मात्र मागच्या मॅचचा हिरो ठरलाय, पण तो आता मात्र कुठेतरी लढकडताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू असेल, चेंडू अंतिम चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका लगातार केला जातोय. मोठा फटका आहे का? राकेश शोस्करने मोठी दौड लावली, परंतु रोखू शकत नाहीयेत. चेंडू चाललाय दणदण करत 4 धावांसाठी. हा येणारा पहिला चौकार निशांतच्या बॅटमधून येतोय. चौकार 4 धावा. डीजे तर निशांत आलिम हा एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच ते दाखवून दिलंय. मागच्या चेंडूवरती जर का विचार केला तर आपण बघितलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये, नक्कीच एक चांगला फटका खेळला. त्यानंतर राकेश हा चेंडूवरती आला होता, परंतु रोखू शकत नाहीये चेंडूला आणि चेंडूला पाठवून दिला 4 धावांसाठी. धावसंख्या आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस मला वाटतं 7 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 18 आणि विजयासाठी मला वाटतं 13 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 13 धाव. मित्रांनो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नक्कीच मित्रांनो क्रिकेट हा एक अनिश्चित भरलेला खेळ आहे. बघूयात काय होतंय. उत्तर येतंय का? श्रेयस कांबळे एक चांगला खेळाडू आहे, परंतु आता मात्र नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतो, रोहित आलिम पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. आयकॉन वर्सेस आयकॉन असं पुन्हा एकदा बॅटल असेल. बघूयात आयकॉन 2 वर्सेस आयकॉन 1 असं असेल बॅटल. बघूया नेक्स्ट बॉल असेल. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची बॅकची काढा घेतली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय मागच्या दिशेने. तर दरम्यान इथे 1 धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 8 या धावसंख्येवरती. आता मात्र विचार केला तर धावसंख्या आपण बघितलं असेल तर 17 चेंडू आणि मला वाटतं 12 धावांची इथे गरज असेल. 17 चेंडू आणि 12 धावा. बघूयात कोणता इथे मात्र खेळाडू चमत्कार करतोय. रोहित आणि लक्ष असेल. बघूयात काय करताय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा श्रेयस कांबळेला इथे मात्र त्याचा खेळ माहिती आहे. तो चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे चांगले फटके आहेत आणि इथे मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाहीये आणि इथे मात्र चांगली बॅटिंग आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळते. सिंगल्स वरती जास्त फोकस दिलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, जाऊन बोलली ती म्हणजे तब्बल 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 10 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहित आलिमकडे आपण बघणार आहोत. नेक्स्ट चेंडू असेल, पुढचा चेंडू असेल पाहायला मिळेल. चेंडू फेकला गेला. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय, परंतु इथे मात्र नक्कीच डिसएडव्हान्टेज आहे. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलंय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. चेंडू एका धावेसाठी गेलाय. एका धावेच्या माध्यमातून जर का विचार केला तर धावसंख्या झाली 11 धावा. म्हणजेच काय तर अजून देखील या सामन्यामध्ये विजयासाठी शिवस्पोर्ट संघाला धावा बनवायच्या असतील मला वाटतं 9 आणि चेंडू बाकी असतील 15 चेंडू आणि 9 धावांची ते आपल्याला नक्कीच गरज पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो आपण बघतोय टीपीएलचा थरार. नक्कीच एक संघ जो जाऊन बसलाय तो म्हणजेच मेगा फायनल कडे जाऊन बसलाय तो म्हणजे रवळनाथ स्पोर्ट. परंतु आता मात्र बघण्यासारखं संघ असेल. बघूया कोणता तो संघ बाजी मारतोय. पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. नोटची घोषणा आली आहे. 9+1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 13 या धावसंख्येवरती. नक्कीच आता मात्र 15 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज आहे आणि मग इथून पुढे संघ बघूयात कोणता जिंकतोय आणि सरळ प्रवेश करतोय मेगा फायनल कडे. नक्कीच टीपीएलचा आपल्याला थरार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा काय, पुन्हा एकदा फटका मात्र प्रॉपर आहे आणि इथे मात्र फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. श्रेयस कांबळे एक चांगला खेळाडू आता मात्र चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच इथे 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 14 या धावसंख्येवरती. अजून देखील पाहायला गेलं तर या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि
6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 6 धावा. रोहित आणि नेक्स्ट बॉल असेल सामना करेल श्रेयस कांबळे. चेंडू फेकला गेला, इथे मात्र फटका प्रॉपर आहे. झेल केली, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. त्यानंतर काय इथे मात्र एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला येत आहे. 2 धावा इथे मात्र मिळतील का? 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा इथे मात्र मित्रांनो चितेच्या चपलाईने पूर्ण केल्यात. मित्रांनो चितेची दौड आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस आणि निशांत यांच्या माध्यमातून इथे मात्र 2 धावा मिळाल्या असते, तिथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्यात. म्हणजेच काय तर इथे मात्र मित्रांनो ते सांगतायत क्रिकेटमध्ये षटकार जेवढे महत्वाचे असते ते मात्र सिंगल्स देखील महत्वाची असते. याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 17 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 3 धावा. बघूयात निशांत कांबळे इथे विनिंग शॉट लगावतोय का आणि आपल्या संघाला फायनल नेतोय का? बघूयात काय होतंय. नेक्स्ट चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला थर्डमॅनच्या दिशेने. एका धावेसाठी दरम्यान षटक क्रमांक दुसरा या वेळेला समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस जर का विचार केला तर धावसंख्या तर ती म्हणजेच बिनबाद 18 धावा. म्हणजेच काय तर मित्रांनो 12 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील 2 धावांची गरज असेल, परंतु मित्रांनो औपचारिक बाकी असं म्हणायला लागत नाही, कारण की नक्कीच शिव स्पोर्ट या संघाकडे अजून देखील 10 विकेट्स आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर नाबाद त्यांनी 18 धावा आतापर्यंत बनवल्यात. चांगली खेळी केली आहे. निशांत म्हणू नका, श्रेयस म्हणू नका, चांगली बॅटिंग करते दोघं सुद्धा. पुन्हा एकदा आता मात्र 12 चेंडू आणि 2 धावांची आपल्याला गरज असताना पाहायला मिळते. नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळेल. या संघाचा संघ मालक किशोर आलिमला इथे मात्र दाखल केलं जाते. बघूयात काय होतंय. किशोर आलिम ह्या सगळ्या संघ मालक आहेत, परंतु 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बघूया नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे चूक करणार नाहीये. जसं की पाहायला गेलं तर इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पाहायला गेलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. बघूयात कोणता इथे मात्र आपल्याला चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नक्कीच श्रेयस कांबळे विनिंग शॉट लगावतोय का हे देखील बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेला. इथे मात्र श्रेयस कांबळेच्या बॅट मधून धमाका येतोय. इथे मात्र अशा पद्धतीने मित्रांनो षटकार येतोय आणि विजय प्राप्त करतोय. तो म्हणजेच शिव स्पोर्ट्स हा संघ सरळ प्रवेश केलाय मेगा फायनल मध्ये. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. नक्की चांगला खेळ करत, परंतु अंततः पाहता इथे मात्र श्रेयस कांबळे आणि त्याचा इथे मात्र संघ त्याची टीम इथे मात्र जाऊन पोहोचले. ती म्हणजेच या स्पर्धेच्या मेगा फायनल कडे, जिथे मात्र आपण बघणार आहोत या स्पर्धेचा अंतिम सामना असेल श्री रमणनाथ स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स असा रंगतदार सामना आपल्याला इथे भेटीला येणार थोड्याच वेळामध्ये. तर दरम्यान पुन्हा एकदा विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न होऊन या अंतिम सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच पाहायला गेलं तर एक चांगला सामना सर्व क्रिकेटर्सना पाहायला मिळालाय. नक्कीच पाहायला गेलं तर एक बहारदार खेळी केली गेली, ते म्हणजे निशांत आणि श्रेयसच्या माध्यमातून या मॅचचा जो मॅचचा मानकरी असेल तो म्हणजे त्याचं नाव आहे नक्कीच. इथे पाहायला गेलं तर आता लगेच आपण थोड्या वेळानंतर इथे सामना खेळणार आहोत. अंतिम सामना असेल. नक्कीच पाहायला गेलं तर एक चांगला सामना पाहायला मिळालाय. नक्कीच इथे पाहायला गेलं तर आता थोड्याच वेळामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व सर्व संघ मालकांना मी विनंती करेन खास करून की आपण देखील इथे कमेंट्री बॉक्स जवळ येते सर्व संघ मालक, कारण की आपल्या मुलीच आपण ही स्पर्धा भरवली आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे. नक्कीच इथे सर्व संघ मालकांना विनंती करेन की आपण इथे स्थानापन्न व्हायचं आहे. आणि नक्कीच मी विनंती करेन या जो सामना झाला त्या सामन्याचा जो सामनावीरचा मानकरी ठरतोय